नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। कामाची पावती म्हणजे जनतेचा कॉल। बोरी सर्कलमध्ये सौ दीपाली अजय चौधरी यांना अभूतपूर्व प्रतिसाद। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरी सर्कलमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांचे सतत येणारे फोन, भेटीगाठी आणि जाहीर पाठिंबा पाहता बोरी सर्कलमध्ये सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झाले असून हा प्रतिसाद केवळ शब्दांचा नसून मागील अनेक वर्षात अजय चौधरी यांनी केलेल्या ठोस विकास कामांची ही पावती असल्याचे बोलले जात आहे। बोरी सर्कलमधील विकास कामांचा आढावा घेत असता शेत रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक विकास या सर्वच आघाड्यांवर अजय चौधरी यांनी भरीव काम केले आहे। सर्कलमधील गरजू नागरिकांच्या समस्या केवळ कागदावर न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मार्ग काढला। शेतकऱ्यांसाठी शेत रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी आणि बोर अधिग्रहण करून बोरी शहराची ताण भागवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे। अजय चौधरी यांच्या नेतृत्वाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची क्षमता। हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, बंजारा अशा सर्व समाज बांधवांसाठी समान न्यायाने विकास कामे करण्यात आली। दलित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा, माळी आणि बंजारा समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी, मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानची व्यवस्था करण्यात आली। तसेच स्मशानभूमी व कब्रस्तानपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे कामेही हाती घेण्यात आली असून ती पूर्ण करण्याचा निर्धार अजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे। धार्मिक सलोखा जपत विकास साधण्याचे उदाहरणही अजय चौधरी यांनी बोरी सर्कलमध्ये घडवले आहे। बोरी शहरातील हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जवळपास सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे त्यांनी मार्गी लावली असून बोरी शहरातील प्रसिद्ध महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन विकास करणारे, धर्मनिरपेक्ष राजकारण करणारे नेतृत्व म्हणून अजय चौधरी यांची ओळख अधिक ठळक होत आहे। आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे विविधतेत एकता। विविध भाषा, धर्म, जाती, पंथ आणि वेशभूषा असूनही एकतेचा धागा घट्ट ठेवण्याचे काम अजय चौधरी यांनी सातत्याने केले आहे। तळागाळातील जनतेच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देणारे, सामान्य माणसाच्या दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यामुळेच आज बोरी सर्कलमध्ये सौ दीपाली अजय चौधरी यांना सर्व समाज स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन हा संदेश अजय चौधरी यांनी प्रत्यक्ष कृतीतून जगला आहे। फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने कर्तव्य बजावल्यामुळेच आज जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे। याच कार्याच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत सौ दीपाली अजय चौधरी यांचा विजय निश्चित असल्याची भावना बोरी सर्कलमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।